आज आपण सारांश लेखन म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. तर सारांश लेखन म्हणजे एखादी गोष्ट थोडक्यात सांगताना किंवा लिहिताना उगीच पायहाल न करता आवश्यक तेवढ्या गोष्टीच प्रभावीपणे आणि परिणामकारकतेने मांडणे, ह्यालाच काय बोलतात तर सारांश लेखन असे म्हणतात. थोडक्यात सारांश लेखनात पाठ्यपुस्तकाबाहेरील म्हणजे तुमच्या पुस्तकातील एखादा पॅराग्राफ न देता पाठ्यपुस्तकाबाहेरील तुम्हाला एखादा उतारा दिला जातो. तो उतारा आपणास किती समजला आहे हे पाहण्यासाठी सारांश लेखन ही कृती परीक्षेमध्ये विचारलेली असते. आपली आकलन क्षमता तपासण्यासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. आपली आकलन क्षमता किती आहे ते तपासण्यासाठी परीक्षेमध्ये हा सारांश लेखन हा जो पार्ट आहे तो परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो. एखादा उतारा वाचल्यानंतर विद्यार्थ्यांना किती आकलन होऊ शकते, त्याची आकलन क्षमता काय आहे हे तपासण्यासाठी सारांश लेखनाची कृती दिलेली असते. ते आपण थोडक्यात समजून घेऊया की सारांश लेखन म्हणजे नक्की काय असतं. सारांश लेखन म्हणजे मोठ्या पॅरेग्राफ मधून महत्वाचा विचार थोडक्यात सांगणे, त्यालाच सारांश लेखन असे म्हणतात. आता या सारांश लेखनाची गुण विभागणी तर आपण सारांश लेखन आज बघणार आहोत. ह्या सारांश लेखनाची गुण विभागणी कशी केली जाते ते आपण बघूया. कृती पत्रिकेतील उपयोजित लेखनात अ, आ आणि ई हे 3 विभाग असतात. आता आपल्याला प्रश्नपत्रिका दिलेली असते, त्याच्यामध्ये अ, आ, ई हे 3 विभाग असतात. त्याच्यामधला विभाग अ, त्याच्यामध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन ह्या 2 पैकी तुम्हाला एक कृती करायची असते. त्याला गुण 6 मार्क असतात. पुढचा आहे विभाग आ. खालीलपैकी कोणतेही 2 सोडवायचे असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेले असतात जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन हे 3 दिलेले असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 2 कृती सोडवायच्या असतात एकूण 5 गुणांसाठी. पुढचा आहे विभाग ई. खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. त्याच्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक हे एकूण 8 गुणांसाठी असतात. तर अशा प्रकारे तुमच्या गुणांची विभागणी केलेली असते. एकूण सारांश लेखन आणि पत्रलेखन याला 6 गुण असतात. पुढचा विभाग आ आहे त्याला 5 गुण असतात आणि विभाग ई ह्याला 8 गुण असतात. अशी परीक्षेमध्ये तुमची गुणांची विभागणी केलेली असते. तर सारांश लेखन तुम्हाला 6 मार्कांसाठी एक्झाम मध्ये विचारलेला असतो. सारांश लेखन म्हणजे आपण बघूया आता. उतार्यातील लेखकाने मांडलेला विचार थोडक्यात आटोपशीरपणे स्वतःच्या भाषेत मांडणे म्हणजे सारांश लेखन होय. आता उतार्यामध्ये लेखकाने कोणते विचार मांडलेले आहेत, कशाबद्दल सांगितलेलं आहे ते विचार आणि त्यांच्या जे भावना आहेत त्या पॅरेग्राफ मध्ये जे सांगितलेलं आहे ते आपण आटोपशीरपणे म्हणजे थोडक्यात आणि स्वतःच्या शब्दांमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये मांडणे म्हणजेच सारांश लेखन होय. आता सारांश लेखन म्हणजे तुम्हाला वाटते की दिलेला पॅरेग्राफ आहे तो लहान करून लिहिणे म्हणजे सारांश लेखन होय. मग तुम्ही काय करता, नीट वाचत नाही आणि तो पॅरेग्राफ जसं म्हणजे वरून 2 ओळी घेतल्या, खालून 2 ओळी घेतल्या, मधून 2 ओळी घेतल्या आणि तो सारांश लेखन पूर्ण करतात. पण असं लिहिणं म्हणजे सारांश लेखन लिहिणं होय का तर नाही. तर त्या पॅरेग्राफ मधून काय विचार मांडलेला आहे, काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. 2 ओळी खालून 2 ओळी वरून उचलणे आणि तर इथे आपण सारांश लेखन म्हणजे काय आणि सारांश लेखनाच्या पायऱ्या ते आपण समजून घेतलेलं आहे. सारांश लेखन करण्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या महत्वाच्या आहेत त्या पायऱ्यांचा अवलंब करून आपण सारांश लेखन लिहित असतो.
तर आपण त्या पायऱ्या बघितलेल्या आहेत. तर पुढे आपण बघूया महत्वाचे मुद्दे. आता सारांश लेखन लिहिण्यासाठी कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत ते आपण समजून घेऊया. तर एकच लक्षात ठेवायचं की आपण एखादी मूवी बघितल्यानंतर आपण ती आपल्या मित्रांना सांगताना आपण काय करत असतो, ती थोडक्यात सांगून 3 तासाची मूवी आपण 10 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्ये एक्सप्लेन करत असतो. त्याचप्रमाणे सारांश लेखनाचं सुद्धा तेवढंच लक्षात ठेवायचं आहे की जो मोठा पॅरेग्राफ दिलेला असतो त्या पॅरेग्राफचा आपल्याला 1/3 करून त्याच्यामध्ये कोणते विचार मांडलेले आहेत ते स्वतःच्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. त्याला सारांश लेखन असे म्हणतात. आता सारांश लेखनासाठी महत्वाचे मुद्दे कोणते आहेत ते आपण बघूया. पहिला आहे उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचताना महत्वाचे वाटेल त्याच्या खाली रेषा ओढा किंवा अंडरलाईन करा. आता आपण जेव्हा उतारा 1 किंवा 2 वेळा काळजीपूर्वक वाचत असतो तर वाचता वाचता आपल्याला त्या पॅरेग्राफ मध्ये ज्या लाईन्स किंवा जे शब्द महत्वाचे वाटतात त्याच्या खाली काय करा, तर रेषा ओढा किंवा त्याच्या खाली अंडरलाईन करा. तर जे आपण ते अंडरलाईन केलं तर आपल्याला त्याच्यामध्ये महत्वाचं काय वाटतंय किंवा नक्की काय त्याच्यामध्ये दिलेलं आहे, काय विचार मांडलेला आहे हे समजण्यास आपल्याला सोपं पडेल. म्हणून जेव्हा आपण उतारा वाचतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला जे महत्वाचं वाटतंय त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करा. पुढचं आहे त्यात महत्वाचे काय सांगायचं आहे किंवा त्यात कोणता विचार मांडला आहे ते ठरवा. आता आपण जेव्हा उतारा वाचतो तर त्या उतार्यामध्ये काय महत्वाचं सांगायचं आहे किंवा काय महत्वाचं सांगितलेलं आहे, कोणता विचार मांडलेला आहे ते तुम्ही समजून घ्या किंवा ते ठरवा. पुढचं आहे उतार्यात आलेले वाक्यप्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द सारांश लेखन करताना वापरू नये, म्हणजेच आशयातील ओळी जशाच्या तशा लिहू नये. आता तुम्हाला जेव्हा एखादा पॅराग्राफ दिलेला असतो त्याच्यामध्ये खूप सारे वाक्यप्रचार असतात, म्हणी असतात, अलंकारिक शब्द वापरलेले असतात. तर ते तुम्ही जेव्हा सारांश लेखन करता त्या सारांश लेखनामध्ये वाक्यप्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द ह्यांचा वापर करू नये, म्हणजेच आशयातील ओळी तुम्ही जशाच्या तशा लिहू नये. जर पॅराग्राफ मध्ये एखादी ओळ दिलेली असेल तर सारांश लेखनामध्ये ती ओळ जशी तशी लिहू नका आणि वाक्यप्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द जे दिलेले असतात त्यांचा तुम्ही सारांश लेखन करताना त्यांचा वापर करू नये. पुढचा आहे उतारा साधारण किती शब्दांचा आहे हे पहा व 1/3 करताना आपले किती शब्द झाले पाहिजेत ते ठरवा. आता उदाहरण आपण वाचता वाचता आपल्याला अंदाज सुद्धा येतो की नक्की किती शब्द असतील उतार्यामध्ये. तर ते उतारा नक्की किती शब्दांचा आहे हे पाहावं, त्याचा 1/3 करताना आपले किती शब्द झाले पाहिजेत हे ठरवा. पुढचा आहे उतार्यातील विचार कमी शब्दात कसा सांगायचा ते ठरवा. आता उतार्यांमध्ये कोणता विचार मांडलेला आहे, काय सांगितलेला आहे, तो विचार कमी शब्दांमध्ये आणि तुमच्या शब्दात कमी शब्दांमध्ये कसं सांगायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. पुढचं आहे सारांश लेखन लिहित असताना उतार्यातील कोणत्याही विचारांवर स्वतःचे मत नोंदवू नका किंवा कोणतेही भाष्य करू नका. आता जर सारांश लेखन तुम्ही करताय तर तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला असतो, त्या पॅराग्राफ मध्ये किंवा त्या उतार्यामध्ये कोणतेही विचार स्वतःचे नोंदवू नका. म्हणजे पॅराग्राफ मध्ये काय वेगळंच टॉपिक दिला असेल आणि तुम्ही काय वेगळंच टॉपिक लिहिताय तुमच्या विचाराने, तसं करू नका. किंवा कोणत्याही ओळीवर किंवा कोणत्याही लाईनवर स्वतःचे भाष्य करू नका, म्हणजे स्वतःच्या मनाने किंवा त्याच्यावर एखादी ओळ दिलेली असेल तर तुम्ही त्याच्यावर स्वतःचे मत मांडताय असं काही करू नका. तर सारांश लेखन करताना त्या उतारामध्ये जे विचार मांडलेले आहेत तेच विचार तुम्हाला सारांश लेखनामध्ये सुद्धा मांडायचे आहेत. स्वतःचे मत त्या ठिकाणी नोंदवायचे नाहीत. पुढचं आहे शीर्षक देणे महत्वाचे. आता जर तुम्हाला सूचना दिली असेल शीर्षक द्यायला तर त्या ठिकाणी तर तुम्हाला शीर्षक द्यायचंच आहे. परंतु एखाद्या वेळेस पॅराग्राफ तुम्हाला सारांश लेखन करायला सांगितलं असेल आणि त्या ठिकाणी सांगितलं नसेल की तुम्ही शीर्षक द्या किंवा नका देऊ, तरीही तुम्ही शीर्षक द्यायचं आहे.
ज्यावेळेस तुम्हाला उतार्याचं सारांश लेखन करायला सांगितलेलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला शीर्षक द्यायचं आहे. शीर्षकाला सुद्धा मार्क्स आहेत आणि ते यस बालाजी शीर्षक म्हणजेच टायटल ते महत्वाचं आहे. शीर्षकाला महत्व आहे आणि शीर्षक देणं अत्यंत महत्वाचं आहे, म्हणून शीर्षक द्यायला विसरू नका. जर तुम्ही सारांश लेखन करताय तरी त्या ठिकाणी सूचना दिलेली नसेल तरी तुम्ही एक छोटस आणि मोजक्या शब्दांमध्ये एक शीर्षक त्या सारांश लेखनाला द्या. ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. सारांश लेखन करताना हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. तर आपण इथे सारांश लेखन करताना कोणकोणते मुद्दे महत्वाचे आहेत किंवा कोणते मुद्दे लक्षात ठेवून आपण सारांश लेखन करायला पाहिजे ते आपण इथे बघितलेले आहेत. विविध मुद्दे आपण इथे समजून घेतलेले आहेत. आता पुढे बघूया आपण सारांश लेखनात काय पाहतात. आता तुम्ही जे सारांश लेखन करतात ते त्याची गुण विभागणी कशी केलेली असते ते 5 किंवा 6 मार्कांसाठी आपल्याला सारांश लेखन दिलेलं असतं. तर त्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांना कसे गुण विभागणी केलेली असते ते आपण बघूया किंवा सारांश लेखनामध्ये काय पाहतात. तर तुमचे मूल्यमापन कशा प्रकारे केले जाते ते आपण बघूया. पहिला मुद्दा आहे उतारातील उदाहरणे, दाखले, अलंकारिक वर्णन टाळले आहे का. आता जसं की मी तुम्हाला मागच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे की अलंकारिक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी यांचा तुम्हाला सारांश लेखनामध्ये वापर करायचा नाहीये. तर पहिल्याच मुद्द्यामध्ये आपण काय बघितलं इथे तर उतारातील उदाहरणे, दाखले, अलंकारिक वर्णन टाळले आहे का. हे सारांश लेखनाचं जेव्हा मूल्यमापन किंवा त्याची गुण विभागणी तर हे मुद्दे महत्वाचे आहेत. तुम्ही त्या सारांश लेखनामध्ये अलंकारिक भाषा किंवा दाखले, उदाहरणे, म्हणी ह्यांचा वापर तर केलेला नाहीये किंवा त्यांचं वर्णन टाळले आहे का हे पाहिलं जातं. पुढचं आहे उतारातील वाक्य जसं तशी लिहिली आहेत का. आता उतारामध्ये एखादं वाक्य दिलेलं आहे ते तुम्ही सारांश लेखनामध्ये सुद्धा जसं तसं लिहिलं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा मार्क्स कट होऊ शकतो किंवा अशा विविध गोष्टी त्या सारांश लेखनामध्ये बघितल्या जातात. तर पहिला तो बघितला आपण की अलंकारिक म्हणी यांचा वापर केलेला नाहीये किंवा त्यांचा वापर टाळलेला आहे, हे एक महत्वाचं आहे. दुसरं आहे उतारातील वाक्य तशी लिहिली आहेत का हे एक बघितलं जातं. म्हणजे तुम्ही जसे तशा वाक्य सारांश लेखनामध्ये लिहायची नाहीयेत. पुढचं आहे मूळ उताराचा 1/3 केला आहे का. आता मूळ उतारा किती मोठा आहे किंवा किती शब्दांचा आहे त्याचं तुम्ही 1/3 केला आहे का हे सुद्धा बघितलं जातं. जर तुम्ही कमी शब्दांमध्ये लिहिलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा मार्क्स कट होऊ शकतो. म्हणजेच काय महत्वाचं आहे तर तुम्ही जो तुम्हाला उतारा दिलेला असतो तो तुम्ही 1/3 त्याचा करून आणि लिहायचा आहे. पुढचा आहे उतारातील आशय, शुद्ध लेखन मांडणी योग्य आहे का. आता तुम्ही जेव्हा उतारातील आशय त्या उताराचा आशय काय आहे तो आशय नीट समजून आणि तो लिहायचा आहे. शुद्ध लेखन म्हणजे तुमची हँडरायटिंग कशी आहे, तुम्ही लेखन करताना अशुद्ध शब्द तर लिहिलेली नाहीयेत का ते बघितलं जातं. आणि तुमची मांडणी त्या सारांश लेखनाची मांडणी तुम्ही कशी केलेली आहे. येस, आशय म्हणजे सेंट्रल. त्या उतारातील आशय, शुद्ध लेखन, मांडणी योग्य आहे का हे सुद्धा बघितलं जातं. पुढचं आहे सारांशाला योग्य शीर्षक दिले आहे का. आता तुम्ही जो सारांश लेखन करता त्याला तुम्ही योग्य शीर्षक द्यायचं म्हणजे कोणतंही शीर्षक देऊन चालत नाही. तर त्या सारांशमध्ये त्या उतारामध्ये कोणते विचार मांडलेले आहेत, कशाबद्दल सांगितलेलं आहे त्याला अनुसरूनच तुम्ही त्याला सारांश लेखनाला शीर्षक द्यायचं आहे आणि तो शीर्षक अत्यंत मोजक्या आणि योग्य असं शीर्षक तुम्हाला त्या सारांश लेखनाला द्यायचं आहे. तर सारांश लेखनामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या जातात ते आपण इथे समजून घेतलेलं आहे आणि त्याची गुण विभागणी किंवा मूल्यमापन कसं केलं जातं ते आपण या विविध मुद्द्यांच्या माध्यमाने समजून घेतलेलं आहे.
आता इथे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला आहे. पुढे दिलेल्या उताऱ्याचा स्वतःच्या शब्दात एक तृतीयांश सारांश लिहा. उतारा म्हणजे पॅरेग्राफ. आता तुम्हाला इथे एक पॅरेग्राफ दिलेला आहे, तर तुम्हाला त्याचं वाचन कोण करणार आहे? ओके, मी अनम्यूट करते. त्यांनी त्याचं वाचन करायचं आहे त्या पॅरेग्राफचं. भूमी तिवारी. येस मॅम. मैत्रीमध्ये सहवासाला काही महत्व असतेच. जुन्या लोढणीच्या सारखी जुनी मैत्री मुरत जाते. एकमेकांचे स्वरूप एकमेकांना बरेचसे कळलेले असते. त्यामुळे अशा मित्रांसमोर किंवा मैत्रिणींसमोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज राहत नाही. आपण जसे आहोत तसे निखळपणे निर्भरपणे आपण तिथे प्रकट होतो. या साध्या स्वाभाविक संबंधातून आपल्याला एक स्थैर्य लाभते. भोवतालच्या फसव्या अस्थिर धूर्त मतलबी जगात मैत्रीची अशी स्वाभाविक सहजस्थाने म्हणजे आपला एक मोठा आधार असतो. तिथे पायाखालची जमीन ही जमीनच असते. मय सभेप्रमाणे जमीन समजून पाय टाकावा तर तो पाण्यात खोल जावा आणि पाणी समजून पाऊल टाकायला जावे तो टणक खडबडीत जमीन लागावी असे या मैत्रीत घडत नाही. म्हणून मैत्रीचे असे एखादे तरी ठिकाण माणसाला हवेच. ओके, व्हेरी गुड भूमी. ओके, अजून कोण वाचन करणार आहे? येस उपेंद्र. उपेंद्र. त्यामुळे अशा मित्रांसमोर किंवा मैत्रिणींसमोर आपली विशिष्ट प्रतिमा उभी करण्याची गरज राहत नाही. आपण जसे आहोत तसे निखळपणे निर्भरपणे आपण तिथे प्रकट होतो. या साध्या स्वाभाविक संबंधातून आपल्याला एक स्थैर्य लाभते. भोवतालच्या फसव्या अस्थिर धूर्त मतलबी जगात मैत्रीची अशी स्वाभाविक सहजस्थाने म्हणजे आपला एक मोठा आधार असतो. तिथे पायाखालची जमीन ही जमीनच असते. मयसभेप्रमाणे जमीन समजून पाय टाकावा तर तो पाण्यात खोल जावा आणि पाणी समजून पाऊल टाकायला जावे तो टणक खडबडीत जमीन लागावी असे या मैत्रीत घडत नाही. म्हणून मैत्रीचे असते एखादे तरी ठिकाण माणसाला हवेच. ओके, व्हेरी गुड उपेंद्र. ओके, तर आपण हा उतारा 2 वेळा वाचून घेतलेला आहे. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकलंच असेल. आता तुम्ही मला सांगा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे किंवा कशाबद्दल विचार मांडलेला आहे? भोवतालच्या फसव्या नाटकी जगात अशी निर्भर मैत्री मोठा आधार ठरते. त्यामुळे लबाड जगाकडून फसवणूक झाल्यास सावरण्यासाठी प्रत्येक माणसाजवळ एक तरी निरामय मैत्रीचे स्थान हवे. आता या ठिकाणी हा जो आपण पॅरेग्राफ वाचून घेतलेला आहे
ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे सारांश लेखन केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकही ओळ अशी दिसते की ती उतार्यामधून जशी तशी टाकलेली आहे? तर नाही. ह्या पॅरेग्राफचा एवढा मोठा हा जो पॅरेग्राफ दिलेला आहे त्या पॅरेग्राफचा 1/3 इथे करताना त्या ठिकाणी अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये आणि किती सुंदर अशा वाक्य रचना करून आणि मैत्री, मुरलेली मैत्री कशी असते किंवा माणसांना त्या मैत्रीची गरज का असते आणि असं ज्या फसव्या जगामध्ये मैत्री ही कशी आपल्यासाठी चांगली ठरते किंवा मैत्रीमध्ये देखावा नसावा असे विविध प्रकारचे इथे वाक्य देऊन आणि मैत्रीचे स्वरूप किंवा मुरलेली मैत्री कशी असावी ह्याच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. तर आता तुम्हाला समजलंच असेल की उतारामध्ये जो उतारा दिलेला असतो त्या उताऱ्याचा 1/3 भाग आणि त्याच्यामधून वाक्यरचना कशी आपल्या शब्दांमध्ये कसं मांडायचं आहे. फक्त तुम्हाला त्या उतारातील विचार आणि त्याचा आशय काय आहे, त्याच्यामध्ये कोणते विचार मांडलेले आहे एवढं लक्षात ठेवूनच आणि तुम्ही काय करायचं आहे त्याचा 1/3 करून आणि तुमच्या शब्दांमध्ये तो मांडायचा आहे. तर तुम्हाला ते समजलंच असेल. आपण एक पॅरेग्राफ अजून बघूया. त्याचं सारांश लेखन कसं केलेलं आहे. अहिंसा हे एक फार मोठे मूल्य आहे. नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करू नये अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. पण हिंसा म्हणजे तरी काय? जीवानिशी मारणे किंवा दुसऱ्याला शारीरिक इजा करणे एवढीच हिंसेची व्याप्ती नाही. मन दुखावणे, टोचून बोलणे, अपमान करणे, हिणवणे, आनंद हिरावून घेणे ही सारी हिंसेची रूपे आहेत. महात्मा गांधींनी अहिंसेचा मोठा प्रयोग केला. बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने जेरीला आणले. इतकी वर्ष तुरुंगात डांबून ठेवलेले नेल्सन मंडेला विजयी झाले. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना आता न्याय मिळू लागला आहे. माणसांबद्दल द्वेष किंवा तिरस्कार न वाटता त्यांच्या राजवटी विरुद्ध लढा द्यायला गांधीजींनी शिकवले. आता इथे एक पॅरेग्राफ दिलेला आहे त्याचे आपण वाचन केलेलं आहे. आता त्याचं सारांश लेखन मोजक्या शब्दांमध्ये आणि कोणता विचार मांडलेला आहे तो विचार लक्षात ठेवून आणि त्याचं सारांश लेखन कसं केलेलं आहे ते आपण बघूया. कोणालाही ठार मारणे ही हिंसा आहे. त्याचप्रमाणे कोणालाही दुखावणे, अपमानित करणे ही पण हिंसाच आहे. महात्माजींनी अहिंसेच्या बळावर तत्कालीन ब्रिटिश राजवटीशी यशस्वी लढा दिला. नेल्सन मंडेला ह्यांनीही अहिंसात्मक मार्गाने दक्षिण आफ्रिकेतील अन्याय पीडितांना न्याय मिळवून दिला. आता इथे आपण बघितलेलं आहे की इथे सारांश लेखन किंवा हा जो मोठा पॅरेग्राफ आहे त्या मोठ्या पॅरेग्राफाचा 1/3 असा भाग त्यांनी इथे सारांश लेखन केलेला आहे. अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि चांगल्या अशा शब्दांमध्ये त्यांनी इथे सारांश लेखन केलेलं आहे. आता आपण पॅरेग्राफ सुद्धा वाचन केलेलं आहे आणि आपण सारांश लेखन सुद्धा वाचलेलं आहे. आता याला शीर्षक काय ते तुम्ही सांगायचं आहे. हा जो आपण पॅरेग्राफ बघितलेला आहे आणि त्याचं सारांश लेखन सुद्धा बघितलेलं आहे. आता या सारांश लेखनाला तुम्ही काय शीर्षक द्याल? अगदी मोजक्या शब्दांमध्ये आणि छोटस असं आणि चांगलं असं शीर्षक आपल्याला त्याला द्यायचं आहे. हा सिमरन टायटल काय देणार तुम्ही? ओके शालिनी. ओके भूमी तिवारी.
व्हेरी गुड रेवती. व्हेरी गुड प्रशांत. अहिंसा हे सत्य कर्म. व्हेरी गुड.